आज विदर्भातल्या शाळांचा पहिला दिवस। शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झालाय। नागपूरच्या पंडित बछवराज व्यास शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीने स्वागत झालं। शाळेमध्ये आकर्षक रांगोळी काढून ढोल ताशाच्या गजरात आणि फुलांचा वर्षाव करत मुलांचं स्वागत झालं। उकाड्यामुळे विदर्भातील शाळा उशिराने भरवण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते। त्यानंतर आज या शाळा भरतायत। विदर्भातील जवळपास 15,000 शाळांचे जो आहे घंटा वाजणार आणि शाळांमध्ये जो आहे जो पुन्हा आवाज जो आहे तो किलबिलाट आपल्याला ऐकायला मिळणार आहे। खरं तर गेल्या 2 महिन्यापासून उन्हाळ्यात सुट्ट्या असल्यामुळे विद्यार्थी आपापल्या घरी होते, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद लुटत होते। मात्र आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि चेहऱ्यांवर आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हास्य पाहायला मिळते। आज आम्ही सगळे खूप आनंदात आहोत आणि विद्यार्थ्यांनी आज आमची शाळेची बाग पूर्ण फुलली आहे। गेली 2 महिने खूप सामसूम होती या वातावरणामध्ये, आम्हाला बिलकुल करमत नव्हतं। आज असं एकदम सजीव झाल्यासारखं वाटतंय आणि शाळा एकदम लाईव्ह झालेली आहे। ही जी आमची पाखरं होती ही 2 महिन्याचा निवांत घेऊन पुन्हा आमच्या घरट्यात परतली आहे आणि ती किलबिलाट आम्हाला नेहमीच आवडती आहे। त्यामुळे आज या पाखरांचा येण्याचा जो आनंद आहे तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता, तो गगनात मावेनासा होता। त्यामुळे या अशा पद्धतीने आम्ही यांचं स्वागत केलेलं आहे। उन्हाळ्यात आम्ही मजा केलीच, पण आमच्या शाळेचा पहिला दिवस आम्हाला खूप उत्सुकता होती की शाळेत पहिल्या दिवशी काय होईल, आमचा नवीन अभ्यासक्रम कसा राहील, आम्हाला मित्रमैत्रिणी कसे भेटतील। आम्ही खूप उत्सुक होतो शाळेसाठी। आम्हाला आज खूप जास्त उत्साह वाटतोय, खूप आनंद। खूप 2 महिन्यानंतर शाळा चालू झाली आहे। घरी खूप कंटाळा यायचा, पण आता एकदम आनंद। व्हिडिओ जर्नलिस्ट सरोबरेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। राज्यामधल्या इतर शाळा 15 जून रोजी सुरू होतात। मात्र विदर्भामुळे उकाडा असल्यामुळे याच शाळा 30 जून रोजी सुरू होतात आणि आजपासून या शाळा सुरू झाल्या।